श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 4 ऑगस्टला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी अमावस्या. या अमावस्येला दीप अमावस्या त्याचबरोबर गतहरी अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते निद्रास्थानामध्ये जात असतात आणि तेव्हापासून चातुर्मास हा चालू होत असतो आणि या चातुर्मासामध्ये आषाढी अमावस्या देखील येत असते. या अमावस्येला दीप अमावस्या असंही म्हणतात. तर ही अमावस्या जी आहे तर ती 4 ऑगस्टला रविवारी साजरी केली जाणार आहे. 5 ऑगस्टपासून श्रावण हा चालू होणार आहे. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. आषाढी अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांना स्वच्छ दूध आणि पाण्याने स्वच्छ करून त्यांची पाटावरती पूजा मांडणी केली जाते. या दिव्यांना पिवळी फुले, आघाडा आणि दुर्वा हे अर्पण केलं जातं आणि त्या दिव्यांना कणकेचे दिवे तयार करून त्या दिव्यांनी ओवाळलं जातं. घरातील मुलांना देखील त्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं आणि अशा पद्धतीने दीपपूजन केलं जातं. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि दिव्याला प्रार्थना केली जाते. हे दिव्या, तुझा प्रकाश हा नेहमी तेजोमय होऊ दे आणि आमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होऊ, अशी प्रार्थना ही दिव्यांना केली जाते. आणि त्याचबरोबर काही उपाय देखील घरामध्ये केले जातात. जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट हे सर्व दूर व्हावेत यासाठी अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय केले जातात तर त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. कुत्र्याला आपल्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. अमावस्येच्या दिवशी जर आपण कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर जीवनातील सर्व दुःख, कष्ट, अडचणी, नकारात्मकता, पितृदोष हे सर्व नष्ट होऊन जाईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची पूजा करत असतो. त्याचबरोबर आपण आपल्या पित्रांची देखील या दिवशी पूजा करत असतो. अमावस्येच्या दिवशी आपले पित्र जे असतात ना ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतात. कावळ्याच्या रूपात म्हणा, गाईच्या रूपात म्हणा, कुत्र्याच्या रूपात म्हणा. अशा वेळी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्यावरती नक्की आपले पित्र हे प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे ते देत असतात. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जसं की घरामध्ये कष्टाचं प्रमाण हे खूप वाढलं जातं. म्हणजे सारखे कष्ट आणि कष्टच आपल्याला करावे लागतात. त्यातून जो मोबदला आहे तर तो आपल्याला भेटत नाही आणि यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी ही वाढत जाते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडणं, मतभेद या गोष्टी वाढत असतात. आपल्या मुलांची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही. आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य हे होत नाही. तर पहा, आपल्या घरामध्ये खूप मोठे मुलं असतात. पहा, लग्नाच्या वयाची झालेली असतात परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं शुभयोग त्यांच्यासा घडून येत नाही. त्यांच्या विवाहामध्ये अडीअडचणी निर्माण होतात, त्यांचा विवाह जमत नाही. म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. तर पहा, असं म्हटलं जातं की आपले पित्र जर आपल्यावरती नाराज असतील, आपले पितृ जर आपल्यावरती प्रसन्न नसतील तर आपण कितीही देवांची पूजा करा, त्याचबरोबर आपण कोणतेही उपाय करा परंतु त्याचे फायदा आपल्याला होत नाही. आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्राण्यांना विशेष स्थान दिले गेलेलं आहे.
तर पहा, आपल्याला त्यासाठीच कुत्र्याला ही जी काही वस्तू सांगणार आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे. पितृशांतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा जो उपाय आहे तर तो घरातील कर्त्या पुरुषाने करायचा आहे. जो घरातील वडीलधारी व्यक्ती आहे त्याने करायचा आहे. तर पहा, तुम्हाला एक चपाती बनवायची आहे. ही चपाती बनवताना तुम्हाला त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा देखील घालायचा आहे आणि त्यानंतर ही चपाती बनवायची आहे. अगदी थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे, जास्त पण नाही. त्यानंतर तुम्हाला थोडासा भंडारा घ्यायचा आहे, जी हळद असते ती. आणि पहा, तुम्हाला हे सर्व घेऊन काळ्या रंगाचं कुत्रं जर तुम्हाला भेटलं तर तिथे जायचं आहे, किंवा तुमच्या घरातच असेल तरी सुद्धा चालेल. सर्वात अगोदर जी हळद आपण घेऊन गेलेला आहोत त्याचा टिळक तुम्हाला त्या कुत्र्याच्या डोक्यावरती लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ती चपाती आणि तो गूळ जो आहे तर तो कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला जर चपातीबरोबर थोडासा गूळ खाऊ घातला तर तुमच्या जे काही पितृ आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होऊन तुम्हाला ते सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. आणि पहा, तुमच्या घरामध्ये देखील अशा अनेक समस्या असतील तर तुम्हाला असा हा एक उपाय नक्की करायचा आहे. तर पहा, जर तुम्हाला काळं कुत्रं नाही भेटलं तर इतर कोणत्या रंगाचं कुत्रं जरी तुम्हाला भेटलं तर त्यालासुद्धा तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर काही शत्रू असतील किंवा आसपास शत्रू असतील, त्या शत्रूंमुळं तुम्ही कोणतंही काम करायला गेलं तर ते पूर्ण होत नसेल, तुमचे काही गुपित शत्रू देखील असू शकतात, किंवा तुमच्या कुटुंबामध्येच काही जे माणसं असतील तर ते तुमचे एकमेकांचे शत्रू बनलेले असतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर योगायोगाने तुम्हाला ही अमावस्या जी आहे तर ती रविवारी आलेली आहे. आणि पहा, हा उपाय देखील आपण रविवारीच करू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी हरभऱ्याची डाळ असते तर ती थोडी भिजवायची आहे. त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. तर अशा डाळ आणि तो गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. किंवा तुम्ही डाळ न भिजवता नुसती डाळच कुत्र्याला खाऊ घातली तरीसुद्धा चालेल. जर आपण असं केलं तर आपल्याला कुणाचीही शत्रुबाधा लागलेली असेल किंवा कोणताही शत्रू तुमचा असेल तर तो नष्ट होऊन जातो. शत्रू हा स्वतः तुमची माफी मागेल, तुमच्या पुढे गुडघे टेकविल, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. जर तुमच्या जीवनामध्ये देखील काही शत्रू असतील आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये ते अडथळा निर्माण करत असतील तर तुम्हाला असा हा एक उपाय ह्या अमावस्येला करायचा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी जाणवत आहेत, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, तुम्ही फक्त कष्ट आणि मेहनतच करत आहात आणि त्या कष्टातून मेहनतीतून तुम्हाला योग्य मोबदला मिळत नाही. आलेला पैसा हा तुमच्या हातून कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल तर तुम्हाला या आषाढी अमावस्येच्या दिवशी, या दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कुत्र्याला दही भात हा खाऊ घालायचा आहे. थोडंसं दही घ्यायचं आहे, थोडासा भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि हे दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. तर पहा, हा जो दही भात आहे तर तो कुत्र्यांना अतिशय प्रिय असतो. त्यामुळे जर अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पैशांच्या समस्या असतील त्या दूर होऊन जातील, घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होऊन जाईल. तर पहा, असा हा एक उपाय तुम्ही या दीप अमावस्येला नक्की करून पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.